तो कैसे हैं आप लोग? आई होप यू ऑल आर गुड। तो आज हम एक बहुत ही अच्छे लोकेशन पे जा रहे हैं जो मुंबई से 105 किलोमीटर की दूरी पर है। और हमारा ट्रिप स्टार्ट हुआ था विरार से, जो 64 किलोमीटर के डिस्टेंस पे है। यह विक्रमगढ़ तहसील के पंचमाड़ गांव में है। एक ऐसा गणपति मंदिर जो कि एक हिडन जेम है, जो बहुत ही कलरफुल है। लोकेशन की बात करूं, ऐसा जो मस्मराइज्ड कर दे। दूसरी चीज़, जो कनेक्टिविटी है वो आपको ईजिली मिल जाएगी। आप रोड से ईजिली कनेक्टेड होकर वो मंदिर है, मंदिर में जा सकते हैं। लोकल्स बहुत ही सपोर्टिव है और जो भी चीज़ें आप वहाँ की अवेलेबिलिटी है वो बहुत ही ईजिली एक्सेसिबल है। तो इन्जॉय करते हैं इस चीज़ों। तो आपको बता दूँ, ये मंदिर है आपका पालघर डिस्ट्रिक्ट के विक्रमगढ़ के तहसील में। ये आपको मुंबई से करीब 105 किलोमीटर के आसपास पड़ता है। और हमने अपना जर्नी स्टार्ट किया था विरार से, क्योंकि मेरा एक दोस्त है जो विरार में रहता है। तो उसने ही बताया कि ये मंदिर है जो विक्रमगढ़ तहसील में पड़ता है। और ये बहुत ही अच्छा सुंदर मंदिर है, जैसा आप फ़ोटो में देख पा रहे हैं, वीडियोज़ में भी। बहुत ही कलरफुल और इतना अच्छा इन्वायरमेंट है कि आप अगर सोलो ट्रैवल भी कर रहे हैं तो वहाँ के जो लोकल्स हैं और जो अवेलेबिलिटीज़ होंगी, जो आपको चीज़ें ईज़िली मिल सकती है, जैसे लाइक खाने की चीज़ें, या फिर अगर आप बच्चों के साथ जा रहे हैं तो उनके स्नैक्स हो गए, दूध हो गए, बहुत सारी चीज़ें लोकल्स हमेशा अवेलेबल रहेंगे, बहुत ही कोऑपरेटिव रहते हैं। तो आपको ये चीज़ें आसानी से वहाँ मिल सकती है, ऐसा कुछ आपको डिफ़िकल्टीज नहीं होगा। द सेकेंड थिंग कि ये आपको ऑफ द रोड नहीं जाना है, आपको मेन हाईवे पर जाते हैं। हाईवे से लेफ़्ट लेने के बाद आप ऑन द रोड ही है, उसके लिए कुछ ज़्यादा ऑफ द रोड नहीं जाना। तो वहाँ आपको ईजिली ये कनेक्टिव आहे. फार एकदम मनाला मोहू करू शकते अशी मूर्ती आहे. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जसं माझ्या मित्रांनी ऑलरेडी सांगितलं आहे की इथे आपण कसे येऊ शकतात, कसं येण्याची वे आहे, किती लांब आहे हे डिस्टन्स, कसा काय. तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो आहे, आपल्याला जर ह्या सुंदर मंदिरात, ह्या सुंदर गणपती बाप्पाचे जर दर्शन हवे असेल तर कसं यायचं. तर आपण मुंबईवरनं 105 किलोमीटर आहे आणि विरारपासून हा 64 किलोमीटर आहे. हा तहसीलदार विक्रमगड आणि जागा पंचमाड हे आहे. आणि जास्त आतमध्ये यायची गरज नाही आपल्याला, जस्ट बाजूला आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात की बाहेर आल्यावरती हे पूर्ण परिसर कसा दिसतो. इकडे बाजूला आजूबाजूला काय आहे, कसं आहे, ते पूर्ण डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतो. आता तुम्ही पाहू शकतात की इकडे मंदिराचा जस्ट बाजूला एक सुंदरशी नदी वाहते. त्या नदीचं पण नाव आहे पंचमाड नदी. ह्या नदीला तुम्ही वाहू शकतात. बघा कसं आहे ते, एकदम पावसामध्ये बघितलं तर अत्यंत अजून सुंदर दिसते. आता सध्या पाणी इकडे कमी आहे पण फार सुंदर आहे. आणि इकडे आल्यावर तुम्हाला इकडचे लोकल्स एवढे कॉर्पोरेटिव्ह आहे की विचार म्हणजे तुम्ही विचार करू नाही शकत असे इकडे आहे. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल खायचं वगैरे, तिकडे वडापाव, समोसा पाव, कांदा भजी, बटाटा भजी, पकोडे वगैरे तिकडे सर्व काय भेटतं. आणि ते पण एकदम रिझनेबल आणि चवष्टी एकदम टेस्टी आहे ते. तर तुम्हाला तेही इकडे भेटू शकतात. तसं अजून काही इकडे मंदिराच्या समोरच एक क्लिनिक पण आहे. इन केस काय प्रॉब्लेम वगैरे झालं तर तुम्ही जाऊ शकतात तिकडे. आणि याच्यामध्ये तुम्ही लहान पोरं पण खेळू शकतात तिकडे. आणि हे तुम्ही बघा, हे लव्ह बर्ड ह्यांना म्हणतात. हे पिंजऱ्यामध्ये ह्यांना लव्ह बर्ड ह्यांना पण ठेवलं आहे करून. प्लस ह्या जागेवरती तुम्हाला लहान पोरांची खेळायची सोय भेटेल. तिकडे जेवण जर आणलं असलं तुम्ही घरातून तर तिकडे घरी तिकडे बसून जेवू शकतात वगैरे. तर ही सर्व सोय ह्या मंदिराच्या परिसरामध्ये केली गेली. तर होप की तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला आहे आणि तुम्ही लाईक करा आम्हाला. ही आमची पहिली सुरुवात आहे आणि आम्ही ह्याच व्हिडिओपासून श्री गणेश केला आहे. प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.